रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यवतचा मुक्काम संपला आणि पहाटेच सर्व वारकरी मार्गस्थ झाले. पदक्रमण करत करत विठ्ठल नामाचा गजर करत ही सर्व मंडळी आता उंडवडी या ठिकाणी स्थिरावली. संध्याकाळची वेळ आहे. आरती झाली, हरिपाठाला सुरुवात झाली आणि मग सर्वजण म्हणतायत की महाराज आता हरिपाठाचा पुढचा अभंग सांगा. आणि मग पुढच्या अभंगाला सुरुवात केली. मंडळी, आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे पसायदान यूट्यूब चॅनल किसन महाराज चौधरी चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत वारी आणि वारकरी ज्याप्रमाणे पुढे पुढे चालत आहेत त्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण हरिपाठाचं चिंतन ऐकतो आहोत. आज आपला मुक्काम उंडवडीला आहे आणि त्या ठिकाणी हरिपाठाचा दुसरा अभंगातला उत्तरार्ध आपण पाहतो. दुसरा अभंग चहुवेदी जाण षडशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाते मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊलींनी अमृत अनुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाचे अभंग लिहिले. या संपूर्ण रचनेमध्ये ज्ञान नामाचं महत्त्व हेच ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हरिपाठाच्या 27 अभंगांमध्ये माऊलींनी नामाचं महत्त्व सांगितले. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेमुळं आणि आपल्या गुरुजींच्या कृपेमुळं त्यांना नाम मिळालं आणि नामावर त्यांनी विशेष अशा प्रकारचा अभ्यास केला आणि नामाच्या माध्यमातून त्यांना भगवंताचं दर्शन झालं. जो अनुभव आपल्याला आला तो अनुभव इतरांना यावा, इतरांना ते समजावं म्हणून माऊलींनी हरिपाठासारख्या अभंगाची रचना केली आणि 27 अभंग. आज आपण दुसरा अभंग पाहतो आहोत. चहुवेदी जाणं षडशास्त्री कारण 18 पुराणे हर्षी गाते. 4 वेद आहेत, 18 पुराणं आहेत, 6 शास्त्र आहेत. या सर्वांनी हरीचंच वर्णन केलेलं आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली असं म्हणतात की ज्याप्रमाणे दह्याचं मंथन करतो आणि त्यातून नवनीत प्राप्त होतं त्याप्रमाणे 18 पुराणं, 6 शास्त्र, 4 वेद या सर्वांच्यामधून जर आपल्याला नवनीताप्रमाणे काही मिळत असेल तर ते फक्त हरीचं नाम हे मिळतं. पुढे ते म्हणतात वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग हरिप्राप्तीला अनेक प्रकारचे उपाय आहेत, परंतु माऊलींनी मात्र सांगितले की इतर उपायांच्या मागे लागण्यापेक्षा, इतर मार्गाने जाण्यापेक्षा तू एकच मार्ग धर आणि ते म्हणजे मुखानं भगवंताचं नामस्मरण कर. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली वन. हरी आणि आत्मा हा एकच आहे आणि तो हरी प्रत्येकामध्ये चैतन्य रूपाने नटलेला आहे. हरी तोच चैतन्य आहे आणि चैतन्य तोच हरीचा अंश आहे. हे एकदा समजून घेतलं की मग जीव शिव सम, जीव आणि शिव या दोन्ही गोष्टी कशा एकत्र असतात हे सहज नामाच्या माध्यमामुळं आपल्याला समजून येतं. पुढे ते म्हणतात वाया तू दुर्गमा न घाली म्हण. योग, याग, इतर विधी वगैरे हे सगळं करण्यापेक्षा तू अन्य मार्गाने जाण्यापेक्षा फक्त नामस्मरण कर. आणि शेवटी ते म्हणतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. तेव्हा माऊलींनी सांगितले की संपूर्ण वैकुंठामध्ये, वैकुंठ हे विष्णूचं राहण्याचं ठिकाण आणि ज्या ठिकाणी विष्णूचे भक्त राहतात ते ठिकाण वैकुंठ असतं. नव्हे नव्हे त्या ठिकाणी सर्वच मंडळी ही विष्णुमय झालेली असतात आणि त्यालाच आपण सायुज्य मुक्ती असं म्हणतो. जी मंडळी वैकुंठामध्ये राहतात ती विष्णुमय झालेली असल्यामुळं त्यांना फक्त एकच माहीत आहे की वैकुंठ हे विष्णूचं स्थान आहे आणि तो विष्णू किंवा तो भगवंत भरला घनदाट हरी दिसे किंवा सर्व ठिकाणी
जळीस्थळी पाष्टी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी भरलेला आपल्याला जो दिसतो. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःची एक अनुभूती सांगितली. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता, पाहता पाहता, मनान पुरे धणी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. अनंत रूपे अनंत वेशे, पाहिले मी त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे, पाहिले मी त्यासी. बाप रखुमा देवी वरुखुण, बाणली कैसी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. आणखीन एका चरणामध्ये त्यांनी म्हटले, देखिला देखिला गे माये, देखिला देखिला गे माये, देवांचा देवो, देखिला देखिला गे माये, देवांचा देवो. पाहता संदेहो निमाले दुजेपण, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. भगवंताचं रूप पाहण्यासाठी आपल्यातला मीपणा जाणं हे महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्यातला मी आहे, जोपर्यंत आपण देह म्हणजे मी आणि मी म्हणजे देह असं मानतो, तोपर्यंत भगवंताचं दर्शन आपल्याला कधी होणार नाही. आणि म्हणून आपल्यातलं हे मी पण गाळलं पाहिजे. ज्या वेळेला मितूपणाची झाली बोळवणं, दत्त महाराजांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, मितूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. म्हणजे मीपणा ज्या वेळेला जातो, मानवी मनातला अहंकार ज्या वेळेला जातो, त्यावेळेला आपण एक भगवंताचं रूप आहोत हे त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणून मग हे एकदा लक्षात आलं की देव हा सर्वत्र आहे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरी हा सर्व ठिकाणी भरलेला आहे. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंताचं रूप आपल्याला दिसतं. ते असं म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. अगोदरच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की देव हा सर्वत्र आहे आणि सर्व ठिकाणी देवाचंच रूप आपल्याला दिसतं आणि ते फक्त नामस्मरणाने आपल्याला कळू शकतं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. किंवा विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावे. किंवा एक हरी आत्मा जीव शिव सम, वायातू दुर्गमान घाली मन. म्हणून इतर ठिकाणी जाण्यापेक्षा जो हरी म्हणजे चैतन्य रूपाने आपल्यामध्ये नटलेला आहे, तो सर्वत्र आहे, तो ज्ञानमय आहे, आनंदमय आहे आणि तो विश्वव्यापक अशा प्रकारचा आहे. तो अज्ञान दूर करतो म्हणून भगवंत हा ज्ञानमय आहे. त्याला कुठेही दुःख नाही म्हणून तो आनंदमय आहे, तो ज्ञानमय आहे, आनंदमय आहे आणि तो सर्वव्यापी आहे म्हणून तो अनंत आहे. की जो अनंत आहे, ज्ञानमय आहे, निराकार निर्गुण अशा प्रकारचा आहे, विश्वाला तो व्यापणार आहे म्हणून तो विश्वात्मक आहे. किंवा आत्म्याला तो व्यापून राहतो म्हणून त्याला आपण परमात्मा असं म्हणतो. आणि जो संपूर्ण ब्रह्माला व्यापून राहिलेला आहे, सृष्टीला व्यापून राहिलेला आहे, त्याला आपण परमात्मा असं म्हणतो. म्हणून आत्मा आणि परमात्मा हे शेवटी एकच आहे. ईश्वर आणि परमेश्वर ह्या गोष्टी अनुभूतीचा भाग आहे. जसं मुंगीपासून तर हत्तीपर्यंत किंवा मानवापासून तर ब्रह्मदेवापर्यंत आपल्याला चैतन्य हे सगळं सारखं दिसतं. आकार वेगवेगळे असतील, रंग वेगळा असेल, रूप वेगळं असेल, पण चैतन्य मात्र सगळ्यांच्या ठिकाणी सारखं आहे. हेच या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. मग ते म्हणतात इतर मार्गांनी जाऊ नये. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे वैकुंठ म्हणजे वय खुंटलं, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही अशी जी अवस्था असते, ती अवस्था म्हणजे ही वैकुंठाची अवस्था असते. आणि भगवंताचे जे लाडके आहेत ते सगळे या वैकुंठ लोकात राहत असतात आणि तोच खऱ्या अर्थाने आपला मोक्ष आहे. नामाच्या माध्यमातून आपल्याला त्या मोक्षापर्यंत जाता येतं. जगामध्ये त्याला आपण भगवंत असं म्हणतो आणि तो भगवंत सर्वव्यापी आहे, अनंत रूप आहे, अनंत विषयाने तो नटलेला आहे आणि हीच खरी जीवनाची मुक्ती आहे,
तोच खरा जीवनाची वाट आहे. हरिपाठ ही एक आनंद वाट आहे. आमच्या सहभगिनी डॉक्टर लता पाडेकर यांनी हरिपाठ या विषयावर PhD केली आणि त्यामध्ये हरिपाठ ही एक आनंद वाट कशी आहे हे त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपण जरूर ते पुस्तक वाचा. त्यामध्ये हरिपाठाचं विस्तृत अशा प्रकारचं विवेचन केलेलं आपल्याला दिसतं. आज मंडळी आपण सर्वजण हे व्यवस्थित ऐकत आहात. आता पुढच्या मार्गाला आपण जाणार आहोत. संध्याकाळची वेळ आहे. सर्व मंडळी एकत्र आलेली आहेत आणि त्यावेळेला पुन्हा आपण पुढचा भाग पाहणार आहोत. पुढच्या अभंगाला लगेच आपण सुरुवात करणार आहोत की माऊली पुढे असं म्हणतात. तिसऱ्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलं आहे की त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिवीण मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. हरिपाठातला हा तिसरा अभंग हाही अशाच प्रकारे ज्ञानाचं महत्त्व सांगणार आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, ही जी प्रकृती आहे ही सत्व रज तम या 3 गुणांनी तयार झालेली आहे. पण या 3 गुणांच्या पलीकडे जे काही असतं ते ब्रह्म असतं. 3 गुणांच्या पलीकडे जे काही असतं ते भगवंताचं रूप असतं आणि म्हणून ते रूप हे निर्गुण आहे. सर्वसार हे भगवंताचं निर्गुण निराकार अशा प्रकारचं सांगितलं आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. मग सार काय आणि असार काय, रूप काय अरूप काय, द्वैत काय अद्वैत काय, या सगळ्या गोष्टींचा विचार हरिपाठामध्ये केलेला आहे. म्हणून तिसऱ्या अभंगामध्ये ते म्हणतात त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिवीण मन व्यर्थ जाय. सगुण आणि निर्गुण म्हटलं तर भगवंताचं रूप हे सगुणही आहे आणि म्हटलं तर त्याचं रूप हे निर्गुणही आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना. भगवंत हा असा आहे, तो निर्गुण निराकार जरी असला तरी भक्तांसाठी मात्र तो सगुण साकार होत असतो आणि मग त्याच्या ठिकाणी आपलं मन हे आपण लावलं पाहिजे. जर त्या भगवंताच्या ठिकाणी मन नसेल तर माऊली म्हणतात हरिवीण मन व्यर्थ जाय. जीवनात जर भगवंताचं नामस्मरण आलं नाही तर त्या जीवनाला काय अर्थ आहे. म्हणून नामस्मरण करा. घटिका गेली पळे गेली तास वाजे घणाना, जन्म गेला व्यर्थ वाया रामकार्य म्हणाना. समाजामध्ये आपल्याला अशी काही माणसं दिसतात की भगवंताचं नामस्मरण एकतर विश्वासच ठेवत नाहीत. भगवंत आहे कुठे, भगवंत करतो काय, भगवंत कसा आहे याच्यावर त्यांचा विश्वासच नाही. जे दिसतं तेच असतं, परंतु ते दिसत नाही ते असत नाही असं कधी होत नाही. वारा आपल्याला दिसत नाही परंतु तो असतो, जाणवतो. किंवा वीज आपल्याला दिसत नाही पण ती जाणवते. लाईट जर गेली तर रेडिओ बंद होतो, बल्ब बंद होतात, गिजर फिरायचा थांबतो. म्हणजे ज्या वेळेला पंखा फिरवा लागतो त्यावेळेला आपण म्हणतो लाईट आहे. गिझर जेव्हा तापतो त्यावेळेला आपण म्हणतो या ठिकाणी वीज आहे. म्हणजे जरी आपल्याला वीज प्रत्यक्ष दिसली नाही पण त्याची अनुभूती मात्र आपल्याला येते. असं भगवंताचं स्वरूप आहे. तो सगुण निर्गुण आहे. पण जर आपण तो जाणून घेतला नाही, हरिवीण मन व्यर्थ जाय, म्हणजे हरीशिवाय जर कोणी बोलत असेल तर हरिवीण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जे आकार, तो अव्यक्त आहे, निराकार आहे. मग त्याला आकार नाही कुठल्याही प्रकारचा. रूप नाही रंग नाही, नाही वर्णछाया. त्याला रूपही नाही, रंगही नाही, त्याला वर्ण नाही, छाया नाही. माऊलीने वर्णन केले, रूप नाही रंग नाही, नाही वर्णछाया, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. मात्र चर आणि अचर ही सर्वच त्याचं भजन करत असतात, त्याचं नामस्मरण करत असतात. माऊली असं म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण वनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. तेव्हा सतत भगवंताचं नामस्मरण आपल्या तोंडामध्ये असणं, राम आणि कृष्ण हे आपल्या मनामध्ये असणं, हे अनंत जन्माचं पुण्य आहे. तेव्हाच ते आपल्याला येतं. आज मंडळी आपण वारीच्या वाटेवर जात आहात तेव्हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. एक सुकृत आहे किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठलाने कृपा केली म्हणून तर आपण वारीच्या वाटेवर आहोत. असो, आजचा मुक्काम आपला छान झाला. उद्या आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया.
उद्याचा जो प्रवास आहे तो आपला आजचा उंडवडीचा वरवणचा मुक्काम संपला आणि आपण आता पुढच्या भागात उंडवडीला जाणार आहोत. त्या ठिकाणी पुढचा हरिपाठाचा अभंग आपल्याला ऐकायला मिळेल, निरूपण ऐकायला मिळेल. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.